नमस्कार मित्रांनो. 2025 हे संपूर्ण वर्ष ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या फार महत्त्वाचं आहे किंवा विशेष आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण जे काही मोठे ग्रह आहेत जसं की गुरु, शनी, राहू, केतू हे जे सर्व ग्रह आहेत हे राशांतर करणार आहे. याचप्रमाणे मिथुन राशीबद्दल खास करून सांगायचं झालं तर मिथुन राशीचा नंबर 1चा अशुभ फलदायी ग्रह मंगळ, जो की या वर्षाच्या सुरुवातीपासूनच वक्री मार्गी होऊन मिथुन राशीमध्ये आणि कर्क राशीमध्ये असणार आहे. तर अर्थातच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरु जो ग्रह आहे, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करत होता मिथुन राशीच्या, तो तुमच्या राशीमध्ये सुद्धा येणार आहे. ते या सर्व ग्रहांचे जे प्रभाव परिणाम आहेत हे संपूर्ण वर्षाकरता मिथुन राशीसाठी कशा प्रकारे असणार आहे, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, त्याकरता तुम्हाला कोणती काळजी घ्यायला हवी, सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा नंबर 1चा अशुभ फलदायी ग्रह मंगळ, जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, 22 जानेवारी नंतर वक्री होऊन तो तुमच्याच राशीमध्ये येणार आहे आणि तुमच्या राशीतून जवळजवळ 3 एप्रिल नंतर तो तुमच्या द्वितीय स्थानामध्ये जाणार आहे. तर साधारणतः मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर या संपूर्ण म्हणजे या 2 महिन्यामध्ये जवळजवळ फेब्रुवारी आणि मार्च या 2 संपूर्ण महिन्यामध्ये थोडीशी तुमची जी मानसिकता आहे ती थोडीशी बदललेली दिसेल. खास करून जास्त स्ट्रेस वगैरे आलेले दिसेल. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल, धावपळ जास्त होईल, दमछाक जास्त होईल आणि ज्यांना आरोग्याच्या संदर्भातले त्रास आहेत त्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास सुद्धा या दरम्यान डोकं वर काढू शकतील. तर काळजी घ्या. आरोग्याच्या संदर्भातले कुठलेही जर का तुम्हाला त्रास जाणवले तर लगेचच्या लगेच डॉक्टरी इलाज करणं जास्त महत्त्वपूर्ण राहील. आता इथे एक गोष्ट चांगली सुद्धा आहे जी तुम्हाला नीटपणे लक्षात ठेवायला हवी. महत्त्वाचं म्हणजे जो गुरु तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करत होता तो जवळजवळ 15 मे नंतर तुमच्याच राशीमध्ये येणार आहे आणि तुमच्या राशीमध्ये एकदा तो गुरु आला की बऱ्याचशा गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या बदलणार आहेत सकारात्मक दृष्ट्या. म्हणजे साधारण गेल्या वर्षभरापासून ज्या काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध चाललेल्या होत्या तुमच्या स्वतःच्या बाबतीत किंवा घराच्या संदर्भात सुद्धा, फॅमिली सुद्धा टेन्शन तुम्ही बघितलेलं असेल, फॅमिलीमध्ये स्ट्रेस असणं, फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येणं, घरातल्या लोकांशी न जमणं, न पटणं किंवा तुम्हाला स्वतःला सुद्धा जे स्ट्रेस टेन्शन होते जवळजवळ 15 मे नंतर बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होणार आहे. तर तुम्हाला 15 मे पर्यंत थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील आणि त्यानंतर तुमचा जो कॉन्फिडन्स आहे साधारण जूनपासून तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो खूप चांगला होईल. मनाजोगती कामं व्हायला लागतील. त्याच्यामुळे अर्थातच ज्या गोष्टी आहेत तुमच्यासाठी सकारात्मक होती. तर साधारणतः या संपूर्ण वर्षामध्ये हे जे सुरुवातीचे 2 महिने आहेत जवळजवळ खास करून फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यामध्ये तुम्हाला थोडंसं स्वतःवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंगळ हा तुमच्या षष्ठ स्थानात 28 ऑक्टोबरपासून ते जवळजवळ 8 डिसेंबरपर्यंत असणार. त्या कालावधीमध्ये सुद्धा थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. अर्थात हा जो कालावधी हा फार मोठ्या प्रमाणात काय तुम्हाला स्ट्रेस वगैरे देणार नाही, त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. पण तो फेब्रुवारी आणि मार्च हे जे 2 महिने आहेत त्या दरम्यान थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. ही गोष्ट महत्त्वाची राहील. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं आहे. जसं आता सांगितलं की जो मंगळ आहे हा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये सध्या भ्रमण करतो आहे, तो वक्री आहे, त्यानंतर तो तुमच्याच राशीमध्ये येणार आहे. तर साधारणतः हा संपूर्ण जो जानेवारी महिना त्यानंतर एप्रिल आणि मे हे जे 3 महिने आहेत, जानेवारी, एप्रिल आणि मे या 3 महिन्यामध्ये तुमचे जे स्पेंडिंग असेल, तुमचे जे खर्च असतील त्यावरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. कारण तुमची जी रास आहे ही खर्च करण्यात थोडीशी पुढे असते. कारण तुमच्या आवडीनिवडी कायम बदलत असतात. शॉपिंग करायला आवडतं, फिरायला आवडतं, चांगलं खायला प्यायला आवडतं. अर्थात ही चांगल्या गोष्टी आहेत. परंतु मंगळ जो तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करतोय त्यामुळे या सगळ्या गोष्टी अनाठायी किंवा अनावश्यक खर्च होऊ शकतो. याचप्रमाणे खर्चावरती नियंत्रण ठेवा. जी तुमची गुंतवणूक आहे त्या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वाचं राहील. गुंतवणूक तुमची चुकीची होऊ शकते, काळजी घ्या. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर साधारणतः 14 सप्टेंबरपासून ते जवळजवळ 28 ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय घेऊ नका किंवा शॉर्ट टर्ममध्ये ट्रेडिंग करू नका. हाच जो भाग आहे हा साधारणतः तुम्हाला जानेवारी आणि एप्रिल मे मध्ये सुद्धा पाळणं थोडंसं गरजेचं राहिली गोष्ट थोडी महत्त्वाची राहील. बाकी जर का असं का पाहायचं झालं तर तुमचं जे बाकीच्या महिन्यामध्ये तुमचा जो आर्थिक स्तर आहे तो व्यवस्थित राहील, त्याच्याबद्दल काळजी करू नका. परत तेच आहे की गुरु जो की साधारण मे नंतर तुमच्या राशीमध्ये येणार आहे तो तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.
यानंतर आपण चर्चा करणार आहोत की घरगुती स्वास्थ्य नेमकं कसं असेल, गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये केतू जो आहे तो भ्रमण करतो आहे. गेल्या साधारण वर्षभरापर्यंत तुम्ही बघितलं असेल की घरातलं वातावरण काही ठीक नाही, घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध काही ठीक राहिलेले नाहीत, घरातल्या व्यक्तींच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास झालेले असतील किंवा त्यांच्याबद्दलच्या आरोग्याच्या संदर्भात त्रासाने टोक सुद्धा गाठलेलं असेल, तर अशा प्रकारचे काही अनुभव तुम्ही गेल्या वर्षभरात घेतलेले असतील, तर ह्या वर्षामध्ये काळजी करू नका. साधारणतः 19 मे नंतर जो केतू जसा तुमच्या चतुर्थ तृतीय स्थानात भ्रमण करतोय, त्यानंतर गोष्टी तुमच्यासाठी बऱ्याचशा व्यवस्थित होतील. फक्त छोट्या मोठ्या कुरबुरी राहतील, त्या साधारण 19 जुलैपासून ते 14 सप्टेंबरपर्यंत राहतील. अर्थात त्याचा मोठा परिणाम होणार नाही. तर जो केतू तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय चतुर्थातून, ही गोष्ट तुमच्यासाठी खूप पॉझिटिव्ह असणार आहे. तर त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. इथे एक गोष्ट थोडी सांगणं महत्वाची वाटते, ती म्हणजे जवळजवळ 19 मे पासून म्हणजे जवळजवळ 7 जून पासून ते जवळजवळ 19 जुलैपर्यंतच्या कालावधीमध्ये थोडीशी काळजी घ्या. म्हणजेच तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भावंडांबरोबर तुमचे काही कॉम्प्लिकेशन चाललेले असतात बऱ्याच वेळा भावंडांबरोबर, तर ते असतील ते शिगेला पोहोचतील किंवा भावंडांच्या आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा त्रास या दरम्यान डोकं वर काढू शकतील. तर त्यांच्या संदर्भात सुद्धा थोडीशी त्या संदर्भात तुम्हाला थोडं अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू तुमचं लव्ह लाईफ नेमकं कशा प्रकारचं असेल. तर साधारणतः दिनांक 14 सप्टेंबरपासून ते जवळजवळ 28 ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीमध्ये जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, छोटे मोठे त्रास वगैरे जाणवतील. त्यामुळे तू मैमे ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारच्या काही घटना घडू शकतील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी जवळजवळ मार्चपर्यंतचा जो कालावधी आहे त्यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे काळजी घेणं गरजेचं राहील. आणि मे नंतरचा कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. हीच गोष्ट साधारण जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा लागू होते. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मे पासूनचा पुढचा जो कालावधी आहे तो अतिशय उत्तम असणार आहे. मात्र मे पर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्हाला जास्तच प्रमाणात एफर्ट किंवा प्रयत्न करावे लागणार आहे. यानंतर आपण चर्चा करू वैवाहिक जीवनाबद्दल. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर साधारणतः जानेवारी महिना, त्यानंतर एप्रिल आणि मे या 3 महिन्यामध्ये वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. तुमच्यामध्ये वैवाहिक जोडीदार आहे त्यांच्यामध्ये वादविवाद थोडेसे जास्त वाढू शकते. आता हा जो कालावधी आहे तो मोठ्या प्रमाणात सांगायचा झाला तर किंवा सरळ सरळ लक्षात ठेवायचा झाला तर जवळजवळ जानेवारीपासून ते एप्रिल मे पर्यंत जो कालावधी आहे तो तेवढासा चांगला राहणार नाही. तुमच्यामध्ये आणि तुमच्या वैवाहिक जोडीदारामध्ये वादविवादाचे प्रसंग निर्माण झाले, तशा ठिणग्या वगैरे उडू शकते. त्या संदर्भात काळजी घ्या. गोष्टी कितीही टोकाच्या झाल्या तरी स्वतःचे संयम ठेवा, कारण जवळजवळ मेच्या नंतरचा कालावधी, जून पासूनचा जो कालावधी असेल तो तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू कार्यक्षेत्रा संदर्भातल्या गोष्टी कशा प्रकारच्या असतील. आता कार्यक्षेत्राच्या बद्दल सांगायचं झालं तर तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणारा जो शनी आहे हा 30 मार्च नंतर तुमच्या दशमात भ्रमण करतो आहे आणि जो राहू आहे तो 19 मे नंतर तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणार आहे. तर कार्यक्षेत्राच्या संदर्भात सुद्धा तुम्ही अनुभव घेतलेला असेल की गेल्या 17 वर्षभरापासून गोष्टी काय तुमच्या अपेक्षेप्रमाणे होत नव्हत्या. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता, त्या ठिकाणी नेमकं काय चाललंय किंवा नेमकं तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी चालत नव्हत्या. इथे आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे. एप्रिल आणि मे हे जे 2 महिने या 2 महिन्यामध्ये तुम्हाला वाटू शकेल की आपल्याकडून जास्त काम करून घेतलं जात आहे किंवा आपल्या जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल तिकडे काय तुम्ही रमताना थोडंसं कठीण आहे. खास करून जर का तुम्ही नोकरी करत असाल तर असं वाटू शकेल की वरिष्ठांकडून तुमच्या कामाला दाद मिळत नाही आहे किंवा तुमच्याबद्दल तुमच्या विरोधात काही षडयंत्र तयार होत आहे किंवा ऑफिस पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचे काही अनुभव येत आहेत किंवा तुमचे जे सहकर्मी आहेत ते काय तुमच्याशी नीटशी काही वागत नाही, असे काही अनुभव येऊ शकतील. परंतु मनाचा तोल ढळू देऊ नका, कारण जर का तुम्ही काही वेगळे डिसिजन घेतले म्हणजे त्या 2 महिन्यामध्ये तर गोष्टी कॉम्प्लिकेटेड होतील. काळजी घ्या. आणि नंतर साधारण मे जूनच्या नंतरचा जो कालावधी आहे तो तुमच्यासाठी बराचसा व्यवस्थित असणार आहे. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. टोकाचे निर्णय अजिबात घेऊ नका. ही गोष्ट फार महत्वाची राहील. तर एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण वर्षामध्ये तुम्हाला फक्त मे पर्यंत वाट बघायची आहे. जून पासूनच्या गोष्टी आहेत या गोष्टी तुमच्यासाठी सहज सुलभ असणार आहे. तुमची मानसिकता, शारीरिकतेच्या संदर्भातले, आर्थिक संदर्भ किंवा तुमचे जे रिलेशनशिप जे प्रॉब्लेम ते सगळे काही सॉल्व्ह होणार आहे. थोडीशी वाट बघणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत हे तुमच्या राशीवर नेमके कशा प्रकारचे असतील. जसं की रवी आणि शनीची युती तुमच्या भाग्यस्थानामध्ये होणार आहे दिनांक 12 मार्चला. तर या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. असे निर्णय की ज्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल किंवा कोणाला कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं आहे. मात्र इथे एक गोष्ट खूप चांगली आहे.
ज्या धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये व्यक्ती असतील मिथुन राशीच्या, त्यांच्यासाठी हा कालावधी चांगला राहील. त्यांना काही चांगले अनुभव, आध्यात्मिक किंवा धार्मिक अनुभव या दरम्यान मिळू शकतील. याचप्रमाणे रवी राहूची युती, त्याचा जो प्रभाव आहे हा साधारण तुमच्या दशम स्थानावरती राहणार आहे दिनांक 15 मार्च पासून ते 25 मार्च पर्यंत. या दरम्यान जे काय तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले मोठे निर्णय घेऊ नका. तुमच्या विरोधात काही गोष्टी जाऊ शकतील. कुठल्याही प्रकारचे तुम्ही घेतलेले निर्णय चुकीचे असण्याची शक्यता आहे. वादविवादात जाऊ नका. कोणी काही तुम्हाला सांगितलेलं असेल त्याच्यावरती विश्वास ठेवून गोष्टी करू नका. गोष्टी तुमच्या विरोधात होते तर हा जो कालावधी हा तुम्हाला फसवणुकीचा कालावधी आहे. चीटिंग तुमच्यावर होऊ शकते. गोष्टी तुमच्या विरोधात जाऊ शकतील. कालावधी जो आहे तो 15 मार्च पासून ते जवळजवळ 25 मार्च पर्यंतचा असणार आहे. याचप्रमाणे शनी आणि राहूची युती सुद्धा 14 एप्रिलला तुमच्या दशम स्थानामध्येच होणार आहे. ही लक्षात घ्या, ही जी युती आहे 36 वर्षानंतर होणारी युती आहे. त्याच्यामुळे त्याचा जो प्रभाव असेल तो सुद्धा तेवढाच जोरदार असू शकेल. तर कार्यक्षेत्राच्या संदर्भात जे तुमचं कार्यक्षेत्र आहे, कुठलेही मोठे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. कोणाच्याही बोलण्यात येऊ नका. कोणाचे पटकन विश्वास ठेवू नका. तुमची जी राशी आहे ती थोडीशी ट्रस्टवर्दी आहे, समोरच्यावरती लवकर विश्वास ठेवणारी आहे. तर अशा गोष्टींपासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे रवी आणि गुरुची युती तुमच्याच राशीमध्ये होणार आहे 24 जूनला. ही जी युती आहे तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी अशी असणार आहे. म्हणजे या दरम्यान 24 जूनला जरी युती होत असते, त्याचा जो प्रभाव आहे तो जवळजवळ 25 जूनपासून ते 30 जूनपर्यंत असणार आहेत. कारण या दरम्यान तुमची सगळी महत्त्वाची पूर्ण कामं होतील किंवा कुठल्याही महत्त्वपूर्ण कामाचा आरंभ करायला या दरम्यान हरकत नाही. तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील, व्यवस्थित ठरतील. या दरम्यान तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदपत्री व्यवहार तुमचे पूर्ण होतील. अडकलेली कामं मार्गी लागतील. तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. तुमच्या ज्या आशा, अपेक्षा, एक्सपेक्टेशन असतील त्या मार्गी लागण्याच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण क्लू सुद्धा तुम्हाला या दरम्यान मिळू शकते. तर रवी गुरुची युती जी की तुमच्याच राशीमध्ये होणार आहे, तुमच्यासाठी शुभफलदायी अशीच असणार आहे. यानंतर मंगळ आणि गुरुची युती तुमच्या तृतीय स्थानामध्ये होणार आहे दिनांक 22 जुलैला. आता हा जो कालावधी, या कालावधीमध्ये थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. खास करून पहिली गोष्ट म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान अचानकपणे डोकं वर करू शकतील. कागदपत्री व्यवहार किंवा कोणाचे विश्वास यापासून लांब राहणं खूप गरजेचं राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे सिबलिंग किंवा भाऊ बहीण असतील त्यांच्या आरोग्याकडे या दरम्यान लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे ग्रहणाचा जो कालावधी आहे या संपूर्ण वर्षातला तो असणार आहे 17 ऑगस्ट पासून ते जवळजवळ 17 सप्टेंबर पर्यंत. आणि या दरम्यान परत तेच आहे महत्त्वाचं, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. फसलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान येऊ शकतील. अलर्ट राहणं गरजेचं राहील. आणि महत्त्वपूर्ण कामं या दरम्यान सुरुवात करू नका. कमिटमेंट, प्रॉमिसेस पासून लांब राहणं गरजेचं राहील. कोणाला जामीन राहणं, आर्थिक संदर्भातले जे व्यवहार आहेत हे नीट काळजीपूर्वक करणं गरजेचं राहील. याचप्रमाणे आतापर्यंत आपण बघितलं की मिथुन राशी करता हे जे संपूर्ण वर्ष आहे हे साधारणतः कशा प्रकारचं असेल. अशा सुद्धा जन्मतारका आहेत की त्यांच्यासाठी हे संपूर्ण वर्ष खूप चांगलं असणार आहे जर तुमची मिथुन रास असेल तर साधारणतः ज्यांचा जन्म 15 जून ते 15 जुलैपर्यंतचा आहे किंवा 15 ऑक्टोबर पासून ते जवळजवळ 15 नोव्हेंबरपर्यंतचा आहे, 15 फेब्रुवारीपासून ते 15 मार्च या कालावधीमध्ये ज्यांच्या जन्मतारखा आहेत त्यांच्यासाठी हे जे संपूर्ण वर्ष आहे 2025 ते अतिशय उत्तम असणार आहे. काळजी करू नका. तुमच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होणं किंवा तुम्ही ज्या मनात आणलेल्या कामं आहेत त्यांनी मार्गी लागणं अशा प्रकारच्या गोष्टी होतील. याचप्रमाणे अशा सुद्धा जन्मतारखा आहेत त्यांच्यासाठी हे जे संपूर्ण वर्ष आहे त्रासदायक असणार आहे. तर या तारखा साधारणतः ज्यांचा जन्म 18 मार्च ते जवळजवळ 25 मार्च याच्या दरम्यान झालेला असेल त्यांच्यासाठी हे जे वर्ष आहे हे थोडंसं त्रासदायक असणार आहे. आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. कॉन्फिडन्समध्ये जाऊन गोष्टी करू नका. कमिटमेंट, प्रॉमिसेसपासून लांब राहा. विवादामध्ये जाऊ नका. असं कुठलेही डिसिजन घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलून जाईल. ह्या ज्या गोष्टी सांगितल्या ह्या अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. या गोष्टीवरती तुम्ही काटेकोरपणे काम करणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं 2025 करता मिथुन राशीचं संपूर्ण वर्षफळ. धन्यवाद.